नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच आपल्या दिवाळी पण साजरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण मेन्सच्या तयारीला लागलेलो आहे. आपल्याला अपेक्षा होती दिवाळीच्या नंतर रिझल्ट लागेल, पण दिवाळीच्या अगोदरच रिझल्ट लागला. काही जणांना रिझल्ट जो असेल तो भेटलेला नाही आणि जे रिझल्ट भेटलेला नाहीये त्यांना बरेचसं टेन्शन पण आलेलं असेल की सर याच्या पुढे काय असेल, काय नाही, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टीवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहेत आणि जे मेन्सला क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यासाठी नेमकी कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कुठले कुठले सोर्सेस जे असतील ते सोर्सेस वापरले पाहिजेत, करंट अफेअर्स असेल ज्याची सगळ्यांच्या मनात भीती बसलेली ते करंट अफेअर्स असेल, गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, या सगळ्या ज्या गोष्टी असतील ह्या कशा प्रकारे हँडल केल्या गेल्या पाहिजेत या सगळ्यांविषयी आजचा हा व्हिडिओ असेल. आता सुरुवात करताना नेमकी इथून पुढे कसं गेलं पाहिजे. आपल्या हातात खाली 15 दिवस आहेत. 15 दिवसामध्ये स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी ठरवताना ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आपल्यानुसार आपली स्वतःची स्ट्रॅटेजी असली पाहिजे या मताचा मी आहे. दुसऱ्याने सांगून स्ट्रॅटेजी जी असेल ती ठरवली गेली नाही पाहिजे. याचं कारण असं, जर आपल्याला बॉडी जेवढी रिस्पॉन्स करते, आपल्याला 10 तासाचा रिस्पॉन्स भेटत असेल बॉडीकडून चांगल्या पद्धतीने, तर आपण 10 तास करू शकतो. एखाद्याला 5 तास करता येत असेल तर 5 तास करू शकतो. पण असं नाही की प्रत्येकाचे स्ट्रॅटेजी सेमच असली पाहिजे, दुसऱ्याने सांगितलेली स्ट्रॅटेजी आपण वापरली पाहिजे. तर या स्ट्रॅटेजी किंवा हे जे प्रकार जो असेल हे स्वतःनुसार असला पाहिजे. नेमकी आता ह्या पुढच्या 15 दिवस कसं गेलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, कशावरती फोकस पाहिजे या गोष्टीबद्दल आपण पहिलं पाहू आणि त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट भेटलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलू. सुरुवातीला महत्वाचे पॉइंट्स ते म्हणजे रिसोर्सेस बाबतीत आता होतं असं की बऱ्याच वेळेस आपण काय केलेलं आहे की वेगवेगळे सोर्सेस आपण या शेवटच्या 15 दिवसात फॉलो करतो. परंतु एक लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर हा 14-15 विषयाचा एक पूर्णपणे ऍग्रिकल्चर हा मोठा सब्जेक्ट आहे. जर याच्यामध्ये जर अभ्यास करायचं म्हटलं, तुम्ही जर शेवटच्या 15 दिवसामध्ये जर सोर्सेस बदलत असताल तर हे साफ चुकीचं आहे. याचं कारण असं, जर का तुम्ही त्या एखाद्या सोर्सला जर वारंवार रिडिंग मारलेले आहेत, तो सोर्स तुम्ही फॉलो करताय, त्यावेळेस तुम्हाला तिथले वाक्य रचना असेल, ते जे पॉइंट्स असेल ते व्यवस्थित समजलेले असतात. कारण प्रत्येक जो लेखक असतो पुस्तकामध्ये त्याने त्याच्या भाषेमध्ये मांडलेलं असतंय. मग आपल्याला ते थोडेसे पॉइंट तोच असतो परंतु आपल्याला वेगळं वाटतं. मग आपल्याला तिथं जास्तीत जास्त कन्फ्युजन वाढलेलं असतं. म्हणून सोर्सेस जे असतील ते सोर्सेस तुम्ही इथून पाठीमागे जे फॉलो केले असतील तेच तुम्हाला फॉलो करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये कुठल्याही क्लासच्या नोट्स असतील किंवा IRI टॉपर्स असेल किंवा इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर जे नागरे सरांचं बुक आहे ते असेल किंवा आपल्या नोट्स असतील संकल्पच्या कुठल्याही असेल, कुठल्याही क्लासच्या म्हणतोय मी, त्या ज्या तुम्ही फॉलो केलेल्या असतील त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. सोर्सेस मध्ये बदल करायचा नाही. पहिला सोर्स अतिशय इम्पॉर्टंट असतील. दुसरं कन्सेप्च्युअल. माझा प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही जर पाहिला असेल तर माझा भर या पॉइंट वरती जास्त दिसतो. याचं कारण काय आहे? कारण तुम्ही पाठीमागचे काही 4-5 वर्षापूर्वीचे जर पेपर जर पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जो भर असेल ते कन्सेप्च्युअल पार्टला आपल्याला दिसतो. कारण ते लँग्वेज थोडेसे चेंज करतात आणि प्रश्न आपल्याला इझी असतो पण लँग्वेज बदललेली असते. पण मेन प्रॉब्लेम आपण काय करतो, रट्टा मारलेला असतो. तर होतं असं, कन्सेप्च्युअल पार्ट आपला चांगला नसल्यामुळे तेव्हा प्रश्न आपला चुकलेला असतो. मागच्या वर्षीचा जर प्रश्न घ्यायचा म्हटलं, डिग्रीनिंगचा प्रश्न होता खाली वाक्यात पाहिला असेल तर तुम्ही कस्टमर असा एक शब्द होता याच्या बेसिसवरती त्यांनी प्रश्न तो विचारला होता. पण आपल्याला काय रायपनिंग शब्द आला म्हणजेच आपण इथिलीन हे आन्सर लिहित असतो. पण जर कन्सेप्ट तुमचे जर क्लिअर असते तर तो प्रश्न चुकलेला नसता. म्हणून कन्सेप्ट वरती जास्तीत जास्त फोकस तुमचा असला पाहिजे. सर मग शेवटच्या वेळेमध्ये कन्सेप्ट कसे आपण केले पाहिजेत. आता तुम्ही एक पहा, ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचत असतात, लाईन टू लाईन जर तुम्ही जर वाचत असताल तर हे शक्य नाहीये. हे शक्य नाहीये. लाईन टू लाईन वाचण्याचा हा वेळ नाही. तुम्हाला महत्वाचे पॉइंट जे असतील त्याला रीड फास्ट मध्ये करायचं आहे आणि 1-2 दिवसामध्ये एक सब्जेक्ट संपवायचा आहे. सर हे शक्य आहे का? तर शक्य आहे. पण याच्यासाठी अगोदर थोड्याफार तरी रीडिंग तुमच्या त्या पुस्तकाला बसलेल्या पाहिजेत. याचं कारण असं, जर का तुम्ही पहिल्यांदाच ते पुस्तक हातात घेताय आणि तुम्ही त्याला म्हणताय की इम्पॉर्टंट पॉइंट्स, तुम्हाला तेच कळणार नाही की याच्यातले इम्पॉर्टंट पॉइंट कोणता आहे. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट पॉइंट जे असतील इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे असतील
ते कन्सेप्ट तुम्हाला इझिली कळू शकतात जर का तुम्ही 2-3 रीडिंग मारलेल्या असतील पा. तर त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल पार्टला जास्तीत जास्त भर तुम्ही दिला पाहिजे पा. दुसरं असं सोर्सेसच्या बाबतीत मी आता बोललोय आणि त्याच्यानंतर टेबल्सच्या बाबतीत मला बोलायचंय, कारण ह्या विषयावरती बरेच जण बोलत नाहीये. टेबल्सवरती ते विषय बऱ्याच चर्चेनंतर ह्या सगळ्या विषय टेबल्सवरती आपल्याला यायचंय, कारण बऱ्याच चर्चा केल्यानंतर असं एक दिसतंय की टेबल्स जे असतील पा, टेबल्स कोणते, जे की तुम्ही IRI नोट्स वाचत असताल किंवा तुम्ही इसेन्शियल वाचत असताल त्याच्यामध्ये टेबल्सच्या फॉर्मॅटमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता तुम्ही जर का ते टेबल जर पाहिले तर ते टेबल्समध्ये तुम्हाला पूर्ण पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत दोन्ही नोट्स मधले तुम्हाला जर पूर्णपणे मेन्सला जर 60 क्वेश्चन्स असतील याच्यापैकी तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 क्वेश्चन्स हे त्या टेबल्स मधून दिसतात पा. मग आपल्याला 6 ते 7 क्वेश्चन काय कमी नाहीयेत, 6-7 मार्क म्हणजे आपल्याला सिलेक्शन देऊ शकतात. बरं, ते टेबल्स एवढे अवघड पण नाहीयेत, ते वाचताना खूप सोपे वाटते, पण ते टेबल्स मध्ये प्रश्न विचारल्यानंतर आपलं कन्फ्युजन होतं पा. मागच्या वेळेचा प्रश्न पाहिला असेल एसडीएस वरती टपिंग सारखा प्रश्न तुम्हाला विचारला होता, बऱ्याच जणांना ते प्रश्न नाही आला. मला सांगा आतापर्यंत किती जणांनी हे जो एसडीएसचा जो टेबल आहे तो किती वेळेस वाचला असेल? 10 ने 15 वेळेस ते वाचलेला असेल, तरी तिथं क्वेश्चन चुकला. याचं कारण का? वाचताना सोपं वाटतं पण ते लक्षात ठेवताना आणि तिथं पेपरला आल्यानंतर आपला प्रॉब्लेम होतो, कन्फ्युजन मॅक्सिमम झालेलं आपल्याला दिसतं पा. म्हणून ह्या टेबल्स जे असतील ते तुम्हाला कंटिन्युअस म्हणतो मी, हे शब्द लक्षात ठेवा, दररोज 1 तास तुम्हाला त्या टेबलसाठी द्यायचा आहे. सर 1 तास का द्यायचा? याचं कारण सांगतो. तुम्ही हे जे डाटा जो असतो ते डाटा तुम्हाला लक्षात ठेवायला प्रॉब्लेम असतो पा. वाचताना तुम्ही वाचलं समजलं, पण सारखं सारखं रीडिंग तुम्ही जर केलं, त्याला दररोज 1 तास फक्त टेबलसाठी जर ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल की आपला बऱ्यापैकी जो पार्ट असेल टेबल मधला तो क्लिअर झालेला आहे पा. त्याच्यामधले क्वेश्चन्स तुमचे चुकणार नाही. पण जर का तुम्ही ते वारंवार जर वाचले नाही तर तुमचं कन्फ्युजन तसंच राहणार आहे पा. ठीक, तर टेबल्सला आपल्याला वेळ द्यायचा, मिनिमम 1 तास तरी कंटिन्युअस तुम्हाला दररोज टेबल्सला वेळ द्यायचा आहे. डेली मॉक टेस्ट पा. मी त्याच्यामुळेच अगोदर सांगितलं की ही तुम्हाला लाईन टू लाईन वाचण्याची वेळ नाहीये. तुम्हाला जर जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात चांगला उपाय ते म्हणजे मॉक टेस्ट. दररोज 2 मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत, दररोज 2. म्हणून आपण सकाळी 1 आणि संध्याकाळी असे शेड्यूल केलेले आहेत मॉक टेस्ट पा. सकाळी 1 मॉक टेस्ट होईल फुल लेंथ आणि संध्याकाळी 1 मॉक टेस्ट होईल फुल लेंथ पा. तर मॉक टेस्ट डेली 2 तरी कमीत कमी द्यायचे. याचं कारण असं, मॉक टेस्ट मधून आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास झालेला दिसतो पा. फुल लेंथ मॉक दिल्यानंतर काय होतं, फुल लेंथ मॉक मध्ये वेगवेगळे तुमचे टॉपिक असतात, वेगवेगळ्या याच्यावर प्रश्न असतात. आता मी जर सब्जेक्ट वाईज घेतलं, ॲग्रोनॉमीचे जर समजा मी सुरुवात केली, मला माहिती की इथून ॲग्रोनॉमीचेच क्वेश्चन असतात, माझा विचार फक्त ॲग्रोनॉमी पुरतच मर्यादित असतो. पण मी फुल लेंथ ज्यावेळेस देतो, ॲग्रोनॉमी झाल्यानंतर डायरेक्ट जेनेटिक्सचा प्रश्न येतो, जेनेटिक्स झाले डायरेक्ट पोल्ट्रीचा प्रश्न येतो. म्हणजेच आपल्याला ऍक्च्युअल पेपर जो असतो तशा प्रकारची फिलिंग येते. तुम्हाला ॲग्रोनॉमीवरून जेनेटिक्स वरती डायरेक्ट शिफ्ट व्हायचंय, तुमचा मेंदू डायरेक्ट जेनेटिक्स वर गेला पाहिजे, त्याच्यानंतर डायरेक्ट पोल्ट्रीवरती जायचंय. म्हणजेच तुम्हाला विचार करण्याची जी क्षमता असेल, इथं तुम्ही सब्जेक्ट वाईज आता जर देत असाल, हे देण्याचा काळ असतो पहिला स्टार्टिंगचा पिरियड सब्जेक्ट वाईज. आत्ताचा काळ आहे फुल लेंथ टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत पा. तर ह्या डेली टेस्ट ज्या असतील ऍग्रिकल्चरच्या आणि त्याचं अनालिसिस, फक्त टेस्ट नाही द्यायचे. टेस्ट दिल्या म्हणजेच तुम्ही खूप मोठं काम केलं असं नसतंय. तुम्हाला डेली ज्या 2 टेस्ट द्यायच्या त्या 2 टेस्टचं अनालिसिसला कमीत कमी 2 तास दोन्ही याला म्हणजेच 4 तास तुम्हाला तिथं लागतील पा. कारण त्याचे ऑप्शन जे असतील पा, त्या ऑप्शनचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे पा. म्हणून हे डेली मॉक टेस्ट देऊन त्याचं अनालिसिस, याचे तुमचे दिवसभरातले 2 जर मॉक दिले तर कमीत कमी 4 तास तिथे गेलेले असतील पा. ठीक आहे, तर ह्या डेली मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे. त्याच्यानंतर करंट अफेअर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल हा. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, आता मी जे ग्रुप बनवलाय किंवा त्याच्यानंतर मोबाईलचे आपले मुलांचे जे प्रश्न असतील ते सगळ्यात जास्त इथे आहेत. मला एक सांगा, करंट अफेअर्स वरती असे 25 क्वेश्चन्स आहेत का जे जेन्युइन आहेत, जे आपल्याला पेपरमध्ये दिसते, त्या ज्या गोष्टी ज्या पाहिल्या तुम्ही, तर त्याच्यामध्ये
तुम्हाला जास्तीत जास्त करंट अफेअर किती मार्क विचार 5 ते 7 मार्क धरावे, 10 धरा, 50 तर क्वेश्चन सिलेबस वरती आहेत ना. मग सिलेबस आपण सोडून देऊन फक्त करंटच करतोय शेवटच्या 5-6 दिवसात किंवा 15 दिवसात, मला सांगा ते योग्य आहे का? तर ते योग्य नाही. तुम्हाला करंट अफेअर्सला वेळ द्यायचा आहे, पण कमीत कमी 1-2 तास बाजूला काढून. मग ते कंटिन्युअस तुम्ही करा, करंट अफेअर्स कंटिन्यू करा, पण 1-2 तास बाकीचा वेळ तुमच्या सिलेबस वरती असला पाहिजे. मग करंट अफेअर्स मध्ये काय काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी पीआयबी न्यूज असतील, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, रिपोर्ट्स असतील वेगवेगळे, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरच्या ज्या न्यूज असतील त्या सगळ्या आपल्या ज्या न्यूज असतील त्या महत्वाच्या असतील. पीआयबी न्यूज मी जवळपास मागच्या 5 ते 6 महिन्यापासून कंटिन्युअस युट्यूबला टाकत आलेलो, प्रत्येक मंथली टाकत आलेलो आहे. राहिले फक्त 2 सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आज संध्याकाळी तुम्हाला सप्टेंबरचं जे असेल ते पीआयबीच्या न्यूजचं लेक्चर पडलेलं दिसेल आणि 1-2 दिवसामध्ये ऑक्टोबरच्या पूर्णपणे पीआयबीच्या न्यूजचं लेक्चर पडलेलं दिसेल. राहतो विषय गव्हर्नमेंट स्कीम्स आणि त्याच्यानंतर रिपोर्ट्स आणि त्याच्यानंतर वेगवेगळे जे काय फॅक्ट्स असतील त्या. आता इथं काय हे तुमच्याकडून होईल कसं? आम्ही तुम्हाला करंट अफेअरच्या बाबतीत सांगतोय. मागच्या वेळेस फक्त मी एक सिरीज घेतली होती आणि ती जी सिरीज असेल त्याच्यामधून तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स दिसलेले होते. कारण माझा मेन फोकस असतो कंटेंट वरती, ना की इकडच्या तिकडच्या गप्पा. कारण कंटेंट तुमचं मेन असेल त्या कंटेंट वरती जर जास्तीत जास्त फोकस जर केला तर तुम्ही चांगलं मटेरियल तुम्हाला इथं भेटू शकतं. आता हे कुठं भेटल? याच्यासाठी आपण जवळपास आतापर्यंत त्या ग्रुपमध्ये 500च्या आसपास म्हणजे 450च्या आसपास पोहोचलेले आहेत मुलं. तर हे पावणे 500च्या आसपास 550 मुलांचा हा ग्रुप आहे. याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाचे, साऊथ इंडियाचे पण मुलं आहेत, नॉर्थ इंडियाचे पण मुलं आहेत, हे सगळेजण ऍड आहेत. त्याच्यामध्ये मी स्क्रीनशॉट घेऊन, प्री रिझल्टचा स्क्रीनशॉट घेऊन 1 बाय 1 सगळ्यांना ऍड केलेलं आहे. आता तुम्ही म्हणता सर ते स्क्रीनशॉट आणि ते कशासाठी? बऱ्याच जणांनी त्याच्यातले नावं पण कुठले किंवा रोल नंबर वगैरे कुठला, हे बघा मी त्याच्यासाठी काम करत नाही. फोटो हा उद्देश अजिबात नाही. उद्देश हा आहे की जे काही तुमचे मुलं हे मेन्सला गेले त्यांनाच ते मटेरियल भेटलं पाहिजे. विनाकारण येऊन युट्यूब वरती ह्या सगळ्या गोष्टी करणं हे माझ्या याच्यात बसत नाही. म्हणून मी त्याला एक प्रॉपर ऍपचा ऍक्सेस देणार. त्या ऍप मध्ये तुमचा ऍक्सेस भेटल्यानंतर सगळे जे काही करंट अफेअरचे जे लेक्चर्स असतील ते सगळे लेक्चर्स तिथं पडले जातील. छोटे छोटे व्हिडिओज त्याच्यामध्ये बनवलेले आहेत, ते व्हिडिओज तुम्हाला आणि त्याच्यावरची एमसीक्यू या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटून जातील. ते ग्रुप बनवण्याचं कारण ते होतं, बाकीचा त्याच्या पाठीमागे कुठला उद्देश नाही. जवळपास 450 किंवा 500च्या आसपास मुलं तिथं आहेत. तर ते सगळे जे मुलं असतील त्यांना दररोज एखादी पोस्ट त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पडेल. त्याच्यानंतर त्यांना जे ऍसेस आजपासून जे भेटणार आहे टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. त्याच्यानंतर तुमचे बाकीचे जे करंट अफेअरचे व्हिडिओ ते सगळे असतील तर ते तिथून करू शकतात, त्याचं टेन्शन घेऊ नका. दुसरं डेली क्विजेस. मी जरी ह्या क्लासचा त्या क्लासचा ह्या गोष्टी विचार करू नका. इथं प्रॉब्लेम हा आहे की बाबांनो, तुम्ही जेवढे काही ऍग्रिकल्चरचे क्लासेस असतील त्या सगळ्यांच्या याला जॉईन व्हा आणि तिथले जे काही टेलिग्राम वरती जे क्विजेस येतात ते क्विजेस तुम्ही सोडलेले पाहिजे. दररोज त्यांच्या सगळ्यांच्या ग्रुपवर 10-10 क्विजेस येतात. ते सगळे 10-10 क्विजेस जर तुम्ही सोडले तर बऱ्यापैकी जेवता बसले जेवायला मोबाईल हातात घेतला, अरे सोड ना क्विज, काय प्रॉब्लेम? चुकून काय चुकलं ते तिथं तुम्हाला काय मार्क आहे का? काय चुकले तर चुकू द्या. मग हे डेली क्विजेस जर तुम्ही जर सोडले प्रत्येक ग्रुपवरचे 10-10, 40-50 क्विजेस तुमचे दररोज होतील. तर हे क्विजेस तुम्हाला सोडायचे 15 दिवसात. ठीक. पुढे गेल्यानंतर पुढे अजून जनरल बँकिंग आणि एएफओ मेन्स. आता तुमचे प्रश्नातले बऱ्यापैकी इथं कव्हर होतील. सर मी जनरल बँकिंग करतोय आणि त्याच्यानंतर एएफओ ची प्री माझी निघलेली. मग जनरल बँकिंग करत असताना एएफओ ची मेन्स कसं करायचं हे पहिल्यांदाच मी सांगतोय की हे लक्षात ठेवा. तुमचा जर मेन फोकस हा जनरल बँकिंगचा असेल, तुम्ही आतापर्यंत ऍग्रिकल्चरला टच नसेल तुमचा, तुम्ही फक्त पेपर द्यायचा आहे, तुमचं जनरल बँकिंग चांगलं असल्यामुळे तुमचे प्री निघाली, अशी जर परिस्थिती असेल तर एक लक्षात ठेवा, कमीत कमी एक सेक्शनल मेन्सचे सेक्शनल एक तुम्हाला टेस्ट मॉक द्यायची आणि त्याच्यानंतर एक प्री लेवलची फुल लेंथची टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. आणि ती तुमची जनरल बँकिंगची असेल, त्याच्यामध्ये तुमचे फुल लेंथ जे असेल त्याचे जीए वगैरे सगळं असेल, पण तुमचा फोकस तिकडं असला पाहिजे. जर तुम्ही त्याला फोकस करत असताल तर तुम्ही लगेच इकडे प्री निघली म्हणून ए4 शिफ्ट होऊ नका.
जे तुमचं तिकडं सुरू आहे ते सुरू ठेवा, कारण इकडचा रिझल्ट हा फायनल नाही. पहिली स्टेज पार झालेली आहे. आता तुमचा क्लेरिकलचा पेपर आहे 15ला SBI आणि 28ला मला वाटतं IBPS क्लर्कचा एक्झाम आहे. तर यांचा सेकंड टप्पा आहे, ते फायनल टप्पा आहे. त्याच्यामध्ये जर का तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्ही बँकेत नोकरीला लागणार. इकडं पहिला टप्पा पार झालाय, सेकंड पार व्हायचं, थर्ड पार व्हायचं, नंतर तुम्ही बँकेत जाणार आहे. आणि तुम्हाला आतापर्यंत AFOचा इतिहास माहितीये की नेमकी याच्यामध्ये काय काय होत असतं. म्हणून सांगतोय, ज्याचं जनरल बँकिंग असेल त्यांनी जनरल बँकिंगलाच राहा, तिथं त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करा. तुम्हाला जर ऍग्री करायचं असेल, एखादे 2 तास तुम्ही किंवा 2 ते 3 तास तुम्ही ऍग्रिकल्चरला सेपरेट वेळ काढून ठेवा. कारण कुठलाही विषय जर कंटिन्युअस तुम्ही अभ्यास करत असताल तर बोर होत असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 तास बाकीकडे वेळ देण्याऐवजी मग ऍग्रीला द्या, असं तुम्ही करा. आणि जर समजा मी ऍग्रिकल्चर करतोय सर, माझे मेन्स निघायच्या, मी जनरलला शिफ्ट झालतो परंतु मेन्स निघायची माझी ही खात्री नाहीये, तर तुम्ही ऍग्रिकल्चरला फोकस करू शकतात. हे पहिलं लक्षात ठेवायचं. आणि बॅलन्स असताना तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला जनरलच्या टेस्ट देणं आहे. एक तुमची, जर समजा तुम्ही दोन्ही बॅलन्स करायचं म्हणताय तर याच्यामध्ये तुमची जनरलची एक मॉक टेस्ट ही सेक्शनल असेल, मेन्स लेवलची सेक्शनल मॉक टेस्ट तुम्ही देताल पा. त्याच्यानंतर तुमची एक जी असेल फुल लेंथ, जी की प्री लेवलची तुमची एक मॉक टेस्ट, म्हणजे अशा 2 मॉक टेस्ट आणि त्याचं अनालिसिस. असं जर केलं तर बऱ्यापैकी तुमचं जनरलचा पण पार्ट तिथे कव्हर होईल पा. ठीक. पुढे गेल्यानंतर ओल्ड स्टुडंट आणि न्यू स्टुडंट पा. हा एक प्रश्न असेल, सर मी खूप जुना आहे, खूप नवीन आहे, तर याचा विचार कधीच करू नका बाळांनो. पहिलं, मी सिलेक्ट होईल का नाही होईल याच्यासाठी तुम्ही विचार करत बसू नका. आपण मेन्सला आलोय, आपल्याकडे 15 दिवस आहे, तर या 15 दिवसात मी काय केलं पाहिजे, या 15 दिवसात मी पॉझिटिव्ह राहून कसे जास्तीत जास्त मी पॉझिटिव्ह राहून मार्क मिळवू शकतो, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. ना की मी 5 वर्ष झालंय, ना की मी पहिलाच वर्षी गेलोय मग मी काय करू, याचा विचार करत बसू नका. आपल्यासमोर टार्गेट आहे ना, 9 तारीख आहे, मेन्स आहे, आपल्यासमोर टार्गेट आहे, तर त्याचा विचार करा ना. तुम्ही याचा विचार कशाला करताय की बाबा मी जुना आहे की मी नवीन आहे, मग माझं काय होईल, ह्या गोष्टीचा अजिबात विचार. आणि अजिबात घाबरू नका, जे व्हायचं ते होईल. पण टेन्शन घेऊन जर हे पुढचे 15 दिवस काम करत असतात तर तुमचा काहीही उपयोग होणार नाही. ठीक. पुढं टाइमचं मॉक टेस्टचा स्कोर, काहींचा मॉक टेस्टचा स्कोर जो असेल पा तो कमी येतो, मॉक टेस्टचा स्कोर कमी येतो. मग मॉक टेस्टचा स्कोर कमी आला म्हणजे सर मी खूपच वीक आहे असं असतं का? मॉक टेस्टचा स्कोर जर खूपच जास्त आला मग मला सांगा त्या टेस्ट मी खूपच हुशार आहे असं आहे का? अरे तुम्हाला जर पाठीमागचे जर मुलांचे अनुभव जर पाहिले तुम्ही, ज्याचा मॉक टेस्ट मध्ये स्कोर येत नाही तो मुलगा आज AFO आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि ज्याचा मॉक टेस्ट मध्ये खूप सारा स्कोर येत होता तो अजूनही इथंच आहे. हे कसं काय झालं? मग मॉक टेस्टचा स्कोर हा इम्पॉर्टंट नसतो. मॉक टेस्ट याच्यासाठी असते की आपण कुठल्या पॉइंटमध्ये वीक आहे हे चेक करण्यासाठी मॉक टेस्ट असते. मॉक टेस्ट याच्यासाठी नसते माझा स्कोर किती येतोय, मला माझा वीक पॉइंट कळतोय ना की माझा वीक पॉइंट कोणता आहे, माझा स्ट्रॉंग पॉइंट कोणता आहे, त्याच्यावरून मी समजल की मला इथं भर द्यायचं की इकडे द्यायचं. या गोष्टीसाठी मॉक टेस्ट असतात, ना की मॉक टेस्टसाठी स्कोरसाठी असतात. त्याच्यामुळे स्कोरचा अजिबात इम्पॅक्ट पाडून घेऊ नका. प्रत्येक जणांनी ज्या मॉक टेस्ट तयार केलेल्या असतात ते त्याच्यानुसार केलेल्या असतात, त्या काही ऍक्च्युअल पेपर सारख्या नसतात मॉक टेस्ट. कधी कधी तुम्हाला असे काही क्वेश्चन्स दिसतील की जे क्वेश्चन्स तुम्ही कधी पाहिलेले नसतील, आणि कधी कधी एकदम सोपे सोपे क्वेश्चन्स दिसतील, असं पण दिसत. त्याच्यामुळे मॉक टेस्टचा स्कोर हा तुमचा फायनल रिझल्ट नसतो. हा मॉक टेस्ट म्हणजेच तुमची प्रॅक्टिस आणि तुम्ही कोणत्या पॉइंट्स मध्ये वीक आहेत, कुठल्या याच्यामध्ये स्ट्रॉंग आहेत हे कळण्यासाठी मॉक टेस्ट असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. दुसरं, कट ऑफ मेन्सचा. आज प्रीचा रिझल्ट लागलाय, ह्यो सिलेक्ट झालाय आणि ह्यो उद्याचं विचारतोय की कट ऑफ किती लागेल. अरे काय करायचं तुम्हाला कट ऑफचं, आणि एक्सपेक्टेशन ठेवून कधीच पेपरला जाऊ नका. एक पहिलं लक्षात ठेवायचं की मला पेपरला जायचं तर मी माझा बेस्ट देईल, 100% देईल. उगाच तिथं मागचा कट ऑफ एवढा लागला होता, यावर्षी एवढा लागल सर. अरे तुला 60 जर क्वेश्चन येत असेल तू 60 का नाही सोडत? 60 सोडले पाहिजे का नाही? सोडले पाहिजे. जर समजा तुला तिथं चांगल्यात चांगले क्वेश्चन सोडून तू जर चांगले मार्क मिळवून जर पुढे जात असतील तर काय प्रॉब्लेम आहे? मग सर 27च क्वेश्चन, 27चाच कट ऑफ लागतोय, मग मी काय करतो, एक 40-45चं टार्गेट ठेवतो आणि 40-45, मग पुढचे 15 येत असून का सोडतो तू? हे असं काही करू नका. तुम्ही आता इथं ठरवून कधीच
काही गोष्टी करू नका किंवा पेपरला जाऊ नका. हे लक्षात ठेवायचं. कट ऑफ जे असेल ते किती लागायचं ते लागल. मी माझा बेस्ट देईल, पुढचं पुढं बघून घेईल, सिलेक्ट होईल नाही तर नाही होणार. मी माझा बेस्ट देईल, बस एवढंच एक वाक्य लक्षात ठेवायचं. ठीक. पुढं टोटल वॅकन्सीज. बऱ्याच जणांचं प्रश्न आहे की सर वॅकन्सीज 100% वॅकन्सी वाढतील आणि ज्या वाढलेल्या वॅकन्सीज ह्या रिपोर्ट झाल्या असतील. बऱ्याच जणांना मला मेसेज जे आले मी त्यांना सांगितलं होतं, जर रिपोर्ट झालेल्या जर जागा असतील तर कट ऑफ कमी झालेला असू शकतो. रिपोर्ट 100% असं वाटतंय त्या 310 ज्या जागा पुढे वाढलेल्या आहेत त्या जागा रिपोर्ट झालेल्या दिसतात IBPS ला, म्हणून कट ऑफ थोडासा माग म्हणजेच तेवढं राहण्याचं कारण असू शकतं. दुसरं असं की इंग्लिशचा कट ऑफने तुम्ही तर पाहिलेलंच आहे. तर हे जे टोटल वॅकन्सीज असतील ह्या जरी 310 आपल्याला नोटिफिकेशन मध्ये दिसलेल्या असतील, पण मला असं वाटतं की रिपोर्ट झालेल्या असतील आणि अजूनही काही बँका ज्या असतील त्या रिपोर्ट करू शकतात मेन्सच्या टायमिंगला. तर या वॅकन्सीज तुमच्या 310च्या पेक्षा कमीत कमी माझं मत असं की 600-700 वरती तरी जाऊन त्या थांबू शकतात. हे शकतात म्हणतो मी, पॉसिबिलिटी सांगू, नाही तर तेच धरून वाक्य बसतात सर तुम्ही सांगितलं होतं ना, मग ते तसं झालं नाही. मी काय आकाश सर नाहीये त्याच्यामुळे प्रिडिक्शन मी काय करत नाही, पण अंदाज असं वाटतं की टोटल वॅकन्सीज या 100% वाढतील. तर त्याचा विचार करत बसू नका. तुम्हाला जागा किती काय किती याचा विचार करण्याची ही वेळ नाहीये. तुम्ही मेन्सला गेलात तर मेन्सचा अभ्यास करा. ठीक. पुढं अदर एक्झाम्स पहा की आता सर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा आहे की सर माझा रिझल्ट नाही भेटला, सर मी आता इथून पुढे काय केलं पाहिजे. तर एक लक्षात ठेवा, एक रिझल्ट किंवा तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस एक वाक्य किंवा एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजेच काय, रिझल्टचा विचार अजिबात करायचा नाही. रिझल्ट येईल जाईल हे मला माहित नाही, पण मी प्रयत्न करत राहील. ज्या दिवशी मला वाटल की याच्या आपण लायक नाही त्या दिवशी मी सगळं सोडलेलं असेल. पण मी मेहनत न करता मी रिझल्टची अपेक्षा ठेवत असेल, सर 2 वर्ष झाले 3 वर्ष झाली मी काम करतोय पण मला रिझल्ट भेट, अरे पण तुझं चुकतंय कुठं, त्याचं तू अनालिसिस केलंय का. तर ह्या ज्या गोष्टी असतील ह्या प्रॉपर तुम्ही ह्या काही दिवसामध्ये ठरवा की सर मी आतापर्यंत काय चुका केल्या, मी जनरल बँकिंगला शिफ्ट झालो की नाही झालो, जनरल बँकिंग केली असती तर मला किती चान्सेस असतील, ऍग्रिकल्चर रिलेटेड ज्या एक्झाम्स असतील त्या किती होत्या आणि मी काय फॉर्म भरले की नाही भरले, की विदाऊट फॉर्म न भरता मी अपेक्षा ठेवल्या. या सगळ्या गोष्टीचा विचार करा, सगळ्या गोष्टींचा विचार, आणि त्याच्यानंतर ठरवा की मला कुठल्या ट्रॅकवरती जायचंय. आपल्या समोर कृषी सेवक, आता आपले जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी आपले 2026 हे भरतीचं वर्ष असं सांगितलेलं आहे. तर ग्रामसेवक असू शकते, तलाठी असू शकते, कृषी सेवक असू शकते. सर त्या पोस्ट आहेत का, एवढी मोठी पोस्ट आहे, कृषी सेवक पोस्ट आहे का, अरे बाबा तू काढून तर दाखव. तू जर ती पोस्ट काढून दाखवली, तुला जॉईन करायचं की नाही करायचं तू नंतर ठरव ना. पण अगोदर तू कोण सांगणार की ती पोस्टच नाहीये, ती काही एवढी चांगली पोस्ट नाहीये. म्हणून मग तू जर ती पोस्ट जर कमी समजत असेल, तू 4 वर्ष इथं काय केलं, मग 4-4 5-5 वर्ष तुला थांबायची वेळ का आली, याचं कारणच ते ना. म्हणून सांगतोय की पुढे एक्झाम्स खूप साऱ्या आहेत. ही तर आहेत ऍग्रिकल्चर रिलेटेड, पण जनरल बँकिंगच्या खूप साऱ्या एक्झाम्स आहेत. त्याच्यामध्ये आता SBI मेन्स, त्याच्यानंतर IBPS क्लर्क मेन्स, त्याच्यानंतर RRBचा चान्स आहे. RRB मध्ये तुमचं PO क्लर्क स्केल 2, त्याच्यानंतर तुमचे IDBIचे चान्सेस असतील. खूप साऱ्या एक्झाम्स तुमच्या येत असतात. तुम्ही अभ्यास फक्त सोडू नका. अभ्यास करत असताना फक्त जिथं जिथं चुकतंय त्या पॉइंटवरती ऑब्झर्व करा की नेमकी माझं इथंच काय चूक होती, आणि चुका झाल्यानंतर तुम्ही ज्या ज्या फॅकल्टीकडे गायडन्स घेत असतात त्या फॅकल्टीला जाऊन भेटा. त्या फॅकल्टीला भेटल्यानंतर निदान तुम्हाला त्याच्यातून एखादा मार्ग तरी सापडेल. कारण काउन्सिलिंग हा जो पार्ट असतो हे खूप महत्वाचा असतो. मी प्रत्येक वेळेस तेच सांगत असतो, तुमचा अभ्यास हा 60-65% लागतो, पण तुमचा कॉन्फिडन्स जो असतो ना 30-35% पाहिजे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. याचं कारण काय असतं, कारण तुमचं माइंडसेट खूप चांगलं असलं पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. उगाच यायचं म्हणून करतोय, बाकीचे करतेत म्हणून मी करतोय, असं कधीच करू नका. लायब्ररीत बसताना आपल्याला किती वेळ अभ्यास होतो आपल्यानुसार ठरवा. बाकीचे बसतेत म्हणून मी पण 12 तास आणि 14 तास बसतोय. आपल्यानुसार सगळ्या गोष्टी ठरल्या पाहिजेत. आपल्याला कुठल्या कुठल्या पॉइंट्स मध्ये आपण वीक येते बाजूला करून आपण आपलं काम केलं पाहिजे. ठीक. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या याच्याबद्दल. त्याच्यानंतर तुमच्या संकल्प ऍग्रिकल्चरच्या ज्या टेस्ट सिरीज असतील
त्याच्यानंतर तुमचं करंट अफेअरचे नोट्स असतील, इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील सिलेबस मधले, हे कुठं भेटतील. त्याच्यासाठी मी एक ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपला ऍड जर व्हायचं असेल तुम्हाला 70 71 72 66 65 हा जो माझा नंबर आहे, हा पर्सनल नंबर आहे. याच्यावरती तुमच्या प्री रिझल्टचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा, तुम्ही पास झालेला. त्याच्यानंतर तुम्हाला त्या नंबरला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ते ऍड केल्यानंतर तुम्हाला ऍपचं ऍक्सेस दिलं जाईल. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असतील, त्याच्यानंतर तुमचे जे करंट अफेअरचे व्हिडिओ असतील, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. दुसरं, त्याच्यासाठी काही फी वगैरे आहे का? काहीच नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जातील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होत्या. जे काय आपला ग्रुप आहे, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. त्याच्यामध्ये तेवढी मेहनत पण आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. मेहनतीच्या बाबतीत मेहनत करायला आम्ही घाबरत नाही. बिंदासपणे जेवढे व्हिडिओ होतील तेवढे होतील, रात्री जागायची वेळ तरी चालत, पण तुम्हाला कंटेंट म्हणजे कंटेंट भेटल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की टेस्ट सिरीज पण जे असेल एकदम चांगल्या पद्धतीने मी स्वतः बनवलेले टेस्ट आहेत. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचे त्या टेस्ट असतील. 20-22च्या आसपास त्या टेस्ट असतील. त्या टेस्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतील. करंट अफेअरचा डाटा तुम्हाला ऑथेंटिक भेटल. याच्याबरोबर म्हणजे त्याला काय म्हणतात, कुठल्या प्रकारचं न विचार करता विश्वास ठेवू शकतात. ठीक. तर ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी मला मेसेज करून द्या. माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. ठीक. तर एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला माहिती द्यायची होती. टेन्शन न घेता राहा. ज्याचे रिझल्ट गेले असतील त्यांनी पण विचार नका करून, ज्याचा आला असेल त्यांनी पुढच्या 15 दिवसात चांगल्यात चांगली मेहनत घेऊन आपण कसं ही 2025ला EFO क्रॅक होतात हे पहा. ठीक. तर इथं आपण थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.